शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आमरण उपोषण। शुक्रवारी शहर बंदची हाक, प्रशासनावर संतापाचा स्फोट। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून तिसऱ्यांदा नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। यापूर्वी दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत नगरपंचायतीने उपोषण सुरू होताच गावाबाहेर जागा देण्याचे पत्र काढल्यानं ही शिवरायांची थट्टा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। शहराच्या मध्यभागीच पुतळ्यासाठी जागा मिळाली नाही तर उपोषण सुरूच राहील असा ठाम इशारा दिला आहे। आंदोलनाला आणखी धार देत 24 एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या प्रकरणी तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अवधूत पाटील एकंबेकर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। त्याचबरोबर प्रहार संघटनेचे हदगाव हिमायतनगर विधानसभा संघटक दत्ता देशमुख यांनी देखील शहर बंदचे निवेदन दिले असल्याने शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा जागेचा प्रश्न आता केवळ मागणीपुरता न राहता जन आंदोलनाचे रूप धारण करत असल्याचे चित्र हिमायतनगर मध्ये पाहायला मिळत आहे। उपोषणाचा दुसरा दिवस आमचे पदाधिकारी मुन्नाभाऊ शिंदे आज तिसऱ्यांदा हिमायतनगर नगरपंचायत समोर उपोषणाला बसलेले आहेत। वारंवार लेखी आश्वासन देऊन सुद्धा यांना कोणतीही झळ लागत नाही। त्यामुळे मी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष या वतीने आज हिमायतनगर निवेदन दिलेलं आहे। पण नगरपंचायत तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन की उद्या 24 तारखेला आम्ही कडकडीत बंद ठेवू। जोपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज नियोजित जागा देणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही आणि जास्तीत जास्त या आता पुढे तीव्र आंदोलन होतील। आमचं म्हणणं कसं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यभागी कुठं शहराच्या मध्यभागी राहिले पाहिजे। कुठे बी साईडला जागा देतो म्हणतात, दिशाभूल करतात, हे फार चुकीचं आहे। आणि आजचा दुसरा दिवस आहे। आता आम्हाला त्यानं पत्र आणलं होतं की तिकडं पाण्याच्या टाकीकडे आम्ही तुम्हाला जागा देऊ असे आश्वासन दिले। आम्हाला तिकडली कडेची जागा नको आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांना चौकामध्ये जागा देण्यात यावं। अन्यथा जागा नाही दिली तेवढंच तो हे आमरण उपोषण सुरू राहीलच।